आकडीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उमेश माळवे आणि प्रतिदा नैनिश धुमाळ मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेले आहेत. अंकुश सिंग या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी प्रतिदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. दोन्ही संघांना मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. मॅच ऑन होते जावे मैदानाच्या आतमध्ये. अंकुश सिंग या दरम्यान गोलंदाजीवरती तयार आहे. समोरच्या बाजूला इथे उमेश, नॉन ट्रॅकच्या बाजूला नैनिश. आणि पहिला चेंडू इथे मात्र सुरेख होता, धावबाची संधी, परंतु तिथे चेंडू हातामध्ये आला नाही. पहिला चेंडू या दरम्यान डॉट येताना आपल्याला जो पाहायला मिळाला आहे. धावफलकावरती धावसंख्या या दरम्यान जी आहे ती 0 आहे. शून्यातून मात्र इथे डाव कशा प्रकारे सावरला जाणार ते मात्र आपल्याला पाहायचंय. पंचांच्या डाव्या हाताला पार करू. चेंडू उजवीष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलने मात्र इथे डावाची होणारी सुरुवात आपल्याला जी पाहायला मिळते. धावसंख्या 1. शिवतेज. हा चेंडू परत एकदा या ठिकाणी उजव्या एष्टीच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल अजून एक आलाय. लागोपाठचा दुसरा वाईड आहे. अंकुश सिंग आपण पाहतो या ठिकाणी अर्थात प्रभावशाली गोलंदाजी आपण याची नेहमीच पाहिलेली आहे, परंतु याचे लागोपाठचे 2 व्हाईट बॉल इथं काय सांगून जात आहे ते आपल्याला पाहायचंय. पंचांच्या डाव्याला पार करून प्रतित अंकुश तयार आहे. या दरम्यानचा चेंडू लॉंग ऑफला. तिथे जेल होणार आहे का? तिथे जेल झालाय. फलंदाज बाद. की विकेट त्यांना पाहायला मिळाली. उमेशच्या रूपाने इथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. शून्यावरती उमेशला परतावं लागलं. 1 बाद 2 धावा या दरम्यान अगदी आपण पाहतोय. नवीन आलेला फलंदाज अगदी आपण पाहतोय महेश बाबू, अर्थात हा स्ट्राईकला असणार आहे. नॉट्रॅकच्या बाजूला अगदी आपण पाहतोय नैनिश असेल. पहिल्या षटकासाठी अंकुश. मी ही चर्चा आपण करतो की 2 वाईट जरी टाकले असतील पण त्यानंतरची करामत काय असणार आहे आणि त्यानंतरची करामत अगदी आपण पाहिली. विकेट मिळाली. अर्थात चेंडू सीमारेषेच्या अगदी ती उंची पाहिली तर कदाचित सीमारेषेच्या बाहेरच होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाने अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलमध्ये घेतलेला झेल जो आहे तो अतिशय महत्त्वाचा पाहायला मिळाला. हा चेंडू मात्र अतिशय लाजवाब आहे. अक्रज लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू काय बॅटवरती आला नाही. चेंडू मात्र निर्धाव असेल. नैनिश थोडासा काडमंत्र देतोय. परत एकदा डॉट बॉल. काय गोलंदाजी अंकुश सिंग या दरम्यान करतोय. त्याने आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. 4 चेंडूमध्ये बॅटच्या सने एकही धाव खर्च केलेला नाही. 2 धावा ज्या आहेत या फक्त वाईडच्या आहेत आणि 1 फलंदाज त्याने जो बाद केलाय तो महत्त्वाचा, ज्याने मात्र प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत असा फलंदाज त्याने बाद केलेला आहे. या दरम्यान आपण पाहतोय मिळालेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. डायरेक्ट हिट झालाय आणि फलंदाज या दरम्यान पंच तर अगदी त्यांच्या इशाऱ्यावरून कळवत आहेत
की इथं फलंदाज सुरक्षित असणार आहे. 2 धावा आल्यात. या 2 धावसंख्येनंतर धापरेकर धावसंख्या 4. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 बाद 4 धावा. षटक क्रमांक पहिला अजूनही चालू आहे. अजून एक वाईट आलाय. धापरेकर धावसंख्या 5. 1 बाद 5. या दरम्यान चेंडू मात्र वेल करावा लागलाय. चेंडू सोडून द्यावा लागलाय. अपेक्षित पण नव्हतं की एवढी चेंडू कदाचित उसळी घेईल. आणि इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेंडू सोडून दिल्यानंतर शेवटच्या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव येताना पाहायला मिळाले नाही. षटक क्रमांक संपले जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक 5. 1 बाद 5. विनायक वाजे नवीन गोलंदाज. बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू का बॅटवरती आला नाही. ते चेंडू हातात सुद्धा आला नाही. 1 धावी लेग बायच्या रूपाने धापरेकर धावसंख्या 6. 6 षटकांचा सामना आहे. यानंतरचा जो सामना आहे तो अमरिया फाउंडेशन आणि शिवगर्जना असा यानंतरचा सामना असणार आहे. अमरिया फाउंडेशन आणि शिवगर्जना दोन्ही टीमला विनंती असेल जर टीम किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असतील तर आपण या ठिकाणी आपली प्लेइंग 11 द्यायची ही आपल्याला विनंती असणार आहे. व्हाईट बॉलच्या रूपाने धापलक वाढेल. संघाची धावा संख्या 7. जेवढ्या धावा आम्ही पाहिल्यात त्यापैकी ज्या काही धावा आलेल्या आहेत फक्त बॅटच्या साह्याने इथे 2 धावा आलेल्या आहेत. बाकी सगळ्या धावा अवांतर आहेत. आणि ते परत एकदा लेग बाईट्स म्हणजे 4 वाईड 2 लेग बाईट्स आणि 2 धावा बॅटच्या साईड अशा 8 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 1 बाद 8. इथे खूप उंची घेतलेला चेंडू पायचे झेल. या दरम्यान मात्र अगदी आपण पाहतोय झेल होऊ शकला नाहीये. नैनेशला मिळालेले हे जीवदान आहे आणि नैनेश जीवदानाचा कशा प्रकारे फायदा घेणार ते आपल्याला पाहायचंय. धापरेकर धावसंख्या 9. 9 रन. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत असेल तिथे झेल परत एकदा सुटलाय. आता या दोन्ही फलंदाज जे आहेत या दोन्ही फलंदाजांना जीवदान या दरम्यान आपण पाहतोय. नैनेश धुमाला जीवदान मिळाले. महेश मोजेला सुद्धा जीवदान मिळालेलं आहे. आणि एका षटकात विनायक वाजेच्याच गोलंदाजीवरती या दोघांना जीवदान आहे आणि ती लागोपाठची. स्कोर आहे 11.
एक बाद 11 धावा. एक बाद 12. षटक क्रमांक दुसरं त्यातला एक चेंडू यायचा जो बाकी विनायक वाजेचा. या दरम्यान फाईन लेगला चेंडू खेळून प्रयत्न, धावबाची संधी यावेळेस आहे, परंतु तिथे एक सिंगल लेग बायच्या रूपाने परत एकदा आली. धाबा फलकावरती धाबा संख्या 13. एक बाद 13. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. ड्रिंक ब्रेक आहे तोपर्यंत आपण ऐकूया डीजे राहुल. अंकुश आलाय परत येतो गोलंदाजी मार्गावरती. एक बाद 13 धावा आहेत. या दरम्यान चेंडू आवडते आपण पाहतोय चेंडू बीड विकेटला खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल. एक धाव. धाप्रगती धावा संख्या अगदी आपण पाहतोय एकने पुढे जाईल. 14. एक बाद 14 आहे. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना बिग हिट केलाय आणि चेंडू मिड विकेटला पाठवलाय षटकात.
बाबूच्या बॅटमधून. इथे मात्र अगदी आपण पाहतोय लॉंगॉनला चेंडू जो खेळलाय महेश अर्थात बाबूच्या षटकार हॅट्रिकसाठी जयसिंगदादांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक जे असणार आहे, 500 रुपयाचं प्राईज असेल या ठिकाणी बाबूच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. आणि नैनेच्या लागोपाठच्या 3 चौकारासाठी 200 रुपये जयसिंगदादांच्या वतीने असणार आहे. व्हाईट बॉल आलाय. धाब्राका धावसंख्या 22, 1-22. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असणार. फुलटॉस चेंडू पोचेल मात्र मिड विकेटला. खिलाडी फिर से एक बार दर्शक बन गए. किरण एक बाद 28. नैनेच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिलंय. अंकुशवरती केले गेलं आक्रमण. अंकुशला या षटकामध्ये 2 षटकार आलेत आतापर्यंत. एक बाबूने खेळलाय, एक नैनेशने खेळलाय. हा चेंडू सुरेख होता. चांगल्या प्रकारचं कमबॅक केलंय अंकुशने. आणि विनायक वाजेच्या याच्या अगोदरच्या षटकामध्ये 2 झेल जे सुटले गेले होते ना महेशचे आणि नैनेचे, या 2 झेलांचा परिणाम पुढच्या षटकामध्ये दाखवला. या दोघांनीही जीवदानाचा फायदा घेतला. महेशने सुद्धा एक षटकार खेळला आणि नैनेशने सुद्धा एक षटकार खेळला. या दरम्यानचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू डॉट. 3 षटकं संपलीत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 1-28 धावा. 1-28. 3 षटकं संपलीत.
चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. विनायक वाजे गोलंदाजी मार्कावरती आलाय. एक बाद 28. समोरच्या बाजूला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 29 वरती धापलक या ठिकाणी आपण पाहतोय. 1 बाद 29. चौथं षटक चालू असताना या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय या ठिकाणी रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय परत डॉट बॉल. चेंडू हवेत परत एकदा झेल सुटलाय. विनायक वाजेचा आज क्षेत्ररक्षकांची काही साथ मिळत नाहीये. इथं परत एकदा झेल सुटलाय आणि डोक्यावरती हात मारत निश्चितप्रमाणे विनायक वाजे पश्चाताप व्यक्त करतोय. तिसरा झेल सुटलाय. 31 धावा आहेत. एक फलंदाज बाद. 3.3 षटकामध्ये. चला झेल होत नाही. त्रिफळाबाद शिवाय पर्याय नाही. क्लीन बॉल झालाय. फलंदाज धोत्रा पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज नैनेशने आपल्या संघासाठी धावा बनवल्या त्या 10 चेंडूमध्ये 10 धावा. इकडे 10 चेंडू 13 आहेत महेश मोझेच्या. हा चेंडू इथे उजवेष्टीच्या बाहेर आहे. मयूर आलाय नवीन फलंदाज. वाईट बॉलच्या रूपाने धापलक 32. हा चेंडू सुरेख. पंचाकडे हलकंसं अपील म्हणजे केलं जाते. त्या दरम्यान आपण पाहतोय धापलक स्थिर आहे. 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. कोलपाडब्याचा चेंडू होता. मयूरच्या बॅटमधून चेंडू मिडविकेटला आहे. तिथे 1 धाव आणि एका धावसंख्येने धापलक पुढे जाऊन पोहोचेल.
4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 34 लॉस ऑफ 2 विकेट. 6 धावा आल्यात विनायक वाजेच्या या षटकामध्ये, पण 1 विकेट आली. त्रिफळा बाद केलं त्यांनी रनेशला. सुजित लोंढे आलाय 5व्या षटकासाठी या दरम्यान गोलंदाजी मार्गावरती. 2 बाद 34 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू फॉलो थ्रो मध्येच आहे. चांगला चेंडू. त्या प्रकारे धावसंख्या अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो आहे तो स्थिर आहे. 35 वरती दाबलं 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. सुजित लोंढे परत गोलंदाजीवरती तयार आहे. मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण चेंडूवरती आलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावबाची संधी असेल आणि इथे फलंदाज स्ट्राईकलाच बाद आहे. पण कोण बाद आहे? हा इथे पंचाने मात्र स्ट्राईकच्या फलंदाजांचं बोट तर वरती आलं होतं, पण बाद कोण आहे? मयूर बाद. मयूरच्या जागेवरती आता नवीन फलंदाज स्वतः विठ्ठल मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. 3 बाद 36 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 बाद 36 षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये चालू. त्यातले 3 चेंडू यायचे बाकी आहेत. 3 बाद 36 धावा आहेत. संदीप सुजित अगदी आपण पाहतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आणि इथं अगदी आपण पाहिलंय की मैदानाच्या आतमध्ये त्याने आतापर्यंत 3 चेंडू जे टाकलेत आणि 2च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेले आहेत. इथे समोरच्या बाजूला फ्लायटेड षटकार चेरन
लागोपाठच्या 2 विकेटला 500 रुपये असतील सुजितला जयसिंग दादांच्या वतीने. इथे चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्ररक्षक नाहीये जवळ. 5 चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 रन. शेहेचाळीस वरती दाबला की 5व्या षटकातला 1 चेंडू यायचा बाकी. 3 बाद 46 धावा. क्लीन बॉल परफेक्ट यार्क. फलंदाज बाद. सी पाच ओव्हर संपल्यात. 5 षटकांच्या समाप्तीनंतर दाबल्यात 4 बाद 46. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी प्रफुल्ल या दरम्यान अगदी आपण पाहतोय वेडकणे आलाय. एका बाजूने अगदी आपण पाहतोय महेश या शेवटच्या षटकात किती मोठी धावसंख्या उभारतोय ते आपल्याला पाहायचंय. या दरम्यान पुढे मात्र चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय समोरच्या बाजूला. षटकार. संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 52 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 5 चेंडू यायचे बाकी राहिले. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू बॅटमध्ये परफेक्ट मिडल होताना पाहायला मिळाला नाही. 52 वरती दाबलक स्थिर आहे.
इथे बिग हिट, इथे झेल सुटला आणि 4 रन चौकार. इथे फाईन लेगला जेल सुटला. पुढचा चेंडू सीमारच्या बाहेर पाठवलाय. शेवटच्या 2 चेंडू यायचे बाकी आहेत. 62 धावा आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. नाबाद 30 धावा महेश मोजेच्या आहेत, ज्याचे 2 झेल सुटले गेले. जीवदानाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न त्याच्याकडून या दरम्यान आपण पाहिलाय. अचूक टप्प्याचा मारा यावेळेस झालाय. षटकारानंतर कमबॅक केलंय. प्रफुल्लने पहिला चेंडू टाकला, षटकार आला. दुसरा चेंडू टाकला तो डॉट आला षटकारानंतर, आणि डॉट चेंडू नंतर एक चौकार आला. चौकारानंतर परत एक षटकार आला आणि षटकारानंतरचा चेंडू परत इथं डॉट गेलाय. आता डॉट बॉल नंतर काय? हेलिकॉप्टर शॉट समोरच्या बाजूला. चेंडू सुंदर त्या अडवलाय, घेतला, फेकला. धावबाची संधी असेल. आणि इथे फलंदाज बाद होईल 3री धाव घेत असताना. टोटल स्कोर 64.
आणि प्लेइंग 11 द्या. आघाडीची जुडी चला. बॅट्समन चला. टोटल स्कोर जर आपण पाहिलं तर बनवला गेला आहे तो 64 बनवायच्यात 65 धावा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष स्पोर्ट्स क्लब या संघाकडून मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये विनायक वाजे आणि आकाश दराखे. आकाश दराखे आणि विनायक वाजे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल. आणि पहिल्या षटकासाठी इथे गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो सतीश मोझे या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. सतीशचा पहिला चेंडू डायमंड वॉटर पार्कच्या बाजूने या दरम्यान गोलंदाजीसाठी तयार असणारा सतीश. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळेल समोरच्या बाजूला विनायक वाजे आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला आकाश दराखे. या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय दुसऱ्या डावाला सुरुवात 64 झाल्यात. इथे 65 धावासंख्येचा पाठलाग करायचा आहे. 36 चेंडू 65 धावा. पंचांची डाव्या त्याला पार करून इथे पहिला चेंडू सुरेख आहे. पहिला चेंडू मात्र या दरम्यान डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. कमी धावसंख्येवरती हा सामना रंगला जाणार आहे कारण कमी धावसंख्या यासाठी की इथे 6-6 षटकांच्या लढतीमध्ये कमसे कम 75-80 धावा ह्या माफक ठरतात. तिथे एक चांगला सामना होत असतो परंतु इथे 64 धावा झाल्यात. आणि इथं जर आपण पाहिलं तर आता 65 धावसंख्येचा जो काही पाठलाग करायचा 36 चेंडूत इथे गोलंदाजांची कसरत आहे. आणि त्या गोलंदाजीच्या कसरीमध्ये खडा उतरतोय असं आपण म्हणूया. सतीश दोन्हीही चेंडू त्याने विनायक वाजेला डॉट टाकले गेलेले आहेत. दोन्ही चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान पुढचा चेंडू कव्हरला पाठवला आहे सीमा रेषेच्या बाहेर आणि हा षटकार आहे. कभी कभी लगता है पहिले 2 चेंडू जे होते हे सतीश मोजेचे होते.
त्यानंतरचा तिसरा चेंडू झाला हा विनायक वाजेचा होता. सरळ आसमान दाखवले गोलंदाजाला षटकाराच्या रूपाने. परत एकदा इथे मात्र चेंडू लॉंगॉनला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरे आहेत, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचे 2 षटकार आलेत विनायक वाजेने खेळले. धापलका धावा संख्या 12 धावा 10 फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागोपाठचा तिसरा, लागोपाठचे 3 षटकार. संघमालक शाखा प्रमुख माजी सरपंच आदरणीय प्रमोद शेठ काळे यांच्या वतीने विनायक वाजेने आता जे काही 3 षटकार खेळलेत लागोपाठचे, त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सतीशवरती आक्रमण केले. 18 धावा आहेत आणि ते क्षेत्ररक्षण खराब झालंय. 1 धावा आली. दुसऱ्या धावा संख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाहीये. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतरच्या 4 चेंडूवरती आलेल्या तब्बल 19 धावा आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर बिनबाद 19 आहे. राहिलेले 30 चेंडू आणि बनवायच्या 46 धावा आहेत. 30 चेंडू 46 अजून या दरम्यानच्या बनवायचे. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गावरती आपण पाहूया. मला वाटतं इथे नैनेश धुमाळ इथे गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नैनेश तयार आहे. समोरच्या बाजूला विनायक वाजे. या दरम्यान अगदी हलक्या हाताने चेंडू या दरम्यान अगदी ढुकलून दिलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली. सिंगलच्या रूपाने 20 धावा आहेत. 7 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. 7च्या 7 चेंडू विनायक वाजे खेळलाय आणि 20च्या 20 धावा एकट्या विनायक वाजेच्या आहेत. अरे दोन्ही संघाचा संपर्क करा. अमर युवा फाउंडेशन आणि शिवगर्जना कॅप्टन संपर्क करा विनंती असेल आपल्याला. सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणारे. इथे एका बाजूला संघर्ष स्पोर्ट्स आहे, एका बाजूला शिवतेज स्पोर्ट्स आहे. आणि इथे मात्र चेंडू खेळला गेलाय सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन.
24 वरती आपल्या दरम्यान जाऊन पोहोचलाय. समीकरण 27 चेंडू 41 धावा. परत एकदा हलक्या हाताने चेंडू, चौकारानंतरचा चेंडू, पुढचा एक सिंगल घेत नॉन ट्रॅकच्या बाजूला फलंदाज पोहोचला जाईल. आता आकाश दाबला का धावसंख्या 25 आहे. 25 षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 25 झाल्यात. 65चा पाठलाग आहे म्हणजे अजूनही बनवायच्या 40 आणि चेंडू बाकी 26 चेंडू आणि 40 धावा. इथे बॅटची कड चेंडू पोहोचेल डीप थर्डमॅनला, सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. एक चेंडू बाकी आहे. 29 वरती धाबा लागेल. डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल आणि एका सिंगलच्या रूपाने धाबालकावरती धावा संख्या 30. 12 चेंडूमध्ये 30 झाल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित असणाऱ्या 24 चेंडूमध्ये 35 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. 24 चेंडू 35. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहिला जो मैदानाच्या आतमध्ये होता. उन्हाची तीव्रता खूप भयानक आहे. हीट खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण पाहतोय इथे याच हीटमुळे वारंवार पाणी मैदानाच्या आतमध्ये मागवलं जाते आणि पोचवलंही जाते. बाबू दय्यार, महेश मोझे. फुल टॉस सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि बीमर आहे. बीमेवरती षटकार आहे. आणि अजून एक षटकार आलाय. दुसरा बीमर आलाय आणि गोलंदाज बंद होईल आता. इथे गोलंदाज आता महेश मोझे बंद होईल. 2 बीमर त्यांनी मात्र टाकले. बोला.
स्प्रे परत एकदा. विठ्ठल मोजे आता नवीन गोलंदाज या ठिकाणी जो येताना पाहायला मिळतोय. 24 चेंडू 21 धावा आणि लागोपाठचा तिसरा षटकार परत एकदा विनायक वाजे खेळतोय. अवघ्या 13 चेंडू संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 50 रन कंप्लीट. अजून एक आलाय चरण. चेंडू सुरेख. 4 चेंडू लागोपाठचे षटकार खेळला गेला. 5वा चेंडू त्याच्या बॅटवरती आला नाही. 21 चेंडू 9 धावा बनवायच्या आहेत आणि इथे टॉस या ठिकाणी करायचं आहे. एक बच्चीवर पण एक सिंगल. 57 वरती धापलक. इथे परत एकदा आपण पाहतो एक सिंगल आली. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. विशेष म्हणजे 49 धावसंख्येवरती विनायक वाजे पोहोचलाय. पण त्याच्या 49 धावा ज्या आहेत ह्या फक्त 13 चेंडू झाल्या होत्या. 14 चेंडू सुद्धा डॉट गेला. 15वा चेंडू पायावरती लागला गेला. 15 चेंडूमध्ये 49 धावसंख्येवरती नाबाद विनायक वाजे. इथे चेंडू मात्र डीप टर्मिनलला पोहोचेल. मयूर खूप दूरवरती आणि चेंडू सीमाच्या बाहेर 4 रन चौकार आहे. यानंतरच्या सामन्याचा
या ठिकाणी विनायक वाजेसाठी सरपंच शाखा प्रमुख संघमालक आदरणीय प्रमोद शेठ काळे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपये आहेत आणि आदरणीय सुजित भाऊ लोंढे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं प्राईज असणार आहे विनायक वाजेसाठी. तब्बल 1000 रुपये विनायक वाजेसाठी असणार आहे. टॉस होईल यानंतरच्या सामन्याचा. शिवगर्जना ऑन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. डगआउट कोणता असेल? शिवनेरी की रायगड? शिवनेरी. ओके. व्हाईट बॉल, चेंडू खराब. धापलक 63. अजून 2 धावा बनवायच्या आहेत. आणि इथे समोरच्या बाजूला मयूरच्या हातामध्ये चेंडू आहे. धावबाची संधी आणि तिथे एक सिंगल आली. सामना बरोबरीत आहे. विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी. 17 चेंडू 1. आणि या दरम्यान विनायक वाजे बिघिड करताना पाहायला मिळालाय. षटकाराने सामना संपवलाय. विनायक वाजे मॅन ऑफ द मॅच. नवनाथ शेठ खांदवे आणि स्वप्नील भाऊ गलांडे या 2 व्यक्तींना विनंती असेल आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे.